फेकू नका फक्त दादा अरे भाई सर ना थोडं सर ना भाई आंबादा जाणे चला दादा ले चलो चला दादा ले चला चला रे हे सरक रे हात काढ खांद्यावर किती आहे ओके सचिन दादा दादा या साईड आपले हे राहुल खरं तर होळी आणि धुलीवंदन हा एक आनंदाचा उत्साहाचा रंगाच्या माध्यमातून साजरा होणारा हा उत्सव आहे. खरं तर याचा आनंद याचा मजा लहानपणापासून आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतो. आजही शेकडो लोक आहेत इथं सगळे त्यांच्याबरोबर होळी साजरी करताना मला असं वाटतं आणि या माध्यमातून एक मन मोकळं होतं सगळं. काही जण एकमेकांना शिव्या देतात याच्यातून जी भडास म्हणता येईल ती पण निघून जाते सगळी वर्षभराची. आता आम्ही पत्रकारांच्या नावाने बोंबा मारल्याच ना आम्ही. त्याच्यामुळे मला वाटतं हा रंगाचा उत्सव असाच असतो. काल खैरेंना देखील रंग लावलेला आहे. सगळ्यांना लावला मी खैरेंना लावला जयस्वालांना लावला महापौराला लावला सगळ्यांना लावला. रंगाचा खेळ रंगाचा भेटले असते त्यांनाही लावला असं. पण आता त्यांच्याकडे कुठे जातात त्यांच्या मोठ्या बंगल्यात जाणं जरा हार्ड असतं. दादा विशेष शुभेच्छा कोणाला असतील तुमच्या? नाही विशेष शुभेच्छा जनतेला आहे. जनता महत्त्वाची सगळ्यात बदल कोणाला व्यक्तिगत देण्यापेक्षा जनतेनं हा धुलीवंदनाचा उत्सव आनंदात उत्साहात साजरा करावा. जनतेला शुभेच्छा. मला वाटतं या सगळ्या अनेक रंगातून एक प्रेमाचा रंग ऊर्जेचा रंग या महाराष्ट्राच्या हिताचा रंग हा आपण सगळे मिळून उधळण्याला वाटतं या निमित्तानं शुभेच्छा देतो. आता म्हणजे बोंबार मारले जातात व्यक्त होतं. तुम्हाला राज्यातल्या कोणत्या नेत्याबद्दल बोंबा मारायला आवडतं? मला व्यक्तिगत कोणाविषयी मी बोंब नाही मारणार पण सरकारच्या नावाने बोंब मारू शकतो. व्यक्तिगत मी कोणत्या नेत्याच्या नावाने बोंब नाही मारणार. आणि शिंदे साहेबांना काही शुभेच्छा द्यायच्या? शुभेच्छा ठाकरे साहेबांना तर शुभेच्छा आहेच ना. मी सोबतच आहे ना त्यामुळे शुभेच्छाचा प्रश्न आहे. शिंदेंना शुभेच्छा रंगाच्या शुभेच्छा द्यायला काय प्रॉब्लेम सगळ्या.